गेल्या काही दिवसात राज ठाकरेंच्या मनसेचे इंजिन महायुतीच्या ट्रिपल इंजिनला मिळणार का अशा चर्चा रंगल्यात। राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये मुक्काम ठोकून अमित शहा यांची भेट घेतली। त्यानंतर इथे महाराष्ट्रातही शिंदे फडणवीसांशी गुफ्तगू केला। मात्र आता या चर्चा थंड्या बस्त्यात असल्याचं बोललं जाते। पाहूया मनसे आणि महायुतीच्या गोटात नेमकं काय चाललंय। महायुतीत मनसेच्या सहभागाच्या चर्चा थंडावल्या। महायुती मनसे एकीच्या वाटेत चिन्हाचा सिग्नल। महायुती मनसेचं घडतंय की बिघडतंय? गेल्या काही दिवसांपासून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या ट्रिपल एक्सप्रेसला मनसेचं इंजिन जोडलं जाणार अशा चर्चा रंगल्यात। आणि या चर्चांना बळ तेव्हाच मिळालं जेव्हा राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली। त्यात राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटींनी आणखी भर टाकली। सर, राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, मात्र अजूनही मनसेचा महायुतीतला काही येण्यासाठी योग्य वेळेला त्यातनं अमृत बाहेर पडेलच। चिंतन, चर्चा आणि संवाद यातनं अमृतच बाहेर पडेल असं माझं त्या ठिकाणी मत आहे। खरं तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जहाजाला यशाने हुलकावणीच दिली आहे। म्हणावं तसं यश मिळालं नसल्यानं राजकीय समुद्रात मनसेचं जहाज काहीसं हेलकावत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे मनसेला महायुतीसारखा भक्कम आधार हवा होता। दुसरीकडे महायुतीलाही राज ठाकरेंच्या करिश्म्याचा फायदा होईल अशी अटकळ बांधली जाते। कारण मनसे महायुतीचं गणित काय? महायुतीला राज ठाकरेंमुळे मराठी मतांची आशा आहे। राज यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुतीचं एकमत आहे। शिंदे सेनेत असलेल्या ठाकरे ब्रँडची पोकळी भरण्याचा कयास आहे। राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंना तोडीस तोड उत्तराची सोयही होऊ शकते। मनसेने जोडलेल्या तरुण मतांचा महायुतीला फायदा शक्य आहे। मनसेच्या यशाविना हेलकावणाऱ्या जहाजाला महायुतीचा आधार मिळेल। महायुतीच्या प्रचाराच्या झंझावाताचा मनसेला फायदा होऊ शकतो। मोदींच्या करिश्म्यामुळे मनसेला राजकीय यशाची शक्यता वर्तवण्यात येते। महायुती आणि मनसेच्या एका बाबतीतल्या जमेच्या दोन बाजू असल्या तरी यात अत्यंत कळीचा मुद्दा असलेली तिसरी महत्वाची बाजूही आहे, आणि ती म्हणजे जागा वाटप आणि चिन्हासंदर्भातली। मनसेच्या महायुतीतल्या सहभागाबाबत दिल्ली ते मुंबई अशा चर्चांच्या फेऱ्या झडल्या असल्या तरी आता मात्र ही चर्चा थंडावल्याचं बोललं जात आहे। मनसेचे नेते राज साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या या सर्व नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची त्यांची एक पद्धत आहे। म्हणून मला वाटतं याच्यावर जास्त चर्चा न करता 2-3 दिवसामध्ये ते त्यांचा निर्णय किंवा महायुतीमध्ये आलेत त्याबद्दलचा एकंदरीत त्यांना कोणती जागा दिली का, ते निवडणूक लढवणार आहेत का, या संदर्भामध्ये सर्व सविस्तरपणे मला वाटतं 2-3 दिवसामध्ये त्याची घोषणा होण्याची आता आम्हाला अपेक्षा आहे। मनसे महायुतीच्या वाटेत चिन्हाचा सिग्नल। मनसे, भाजप, शिवसेना नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे। त्यानंतर मनसे नेत्यांनी राज्यातल्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांशी चर्चा केली। राज ठाकरे यांनी अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। शहांच्या ग्रीन सिग्नल नंतर राज यांची फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक झाली। प्रचार करण्यासाठी मनसेने मदत करण्याची तयारी दाखवली। आधी मनसेची 3 जागांची मागणी होती, मग 2 जागांचा प्रस्ताव आला। मनसेने आपल्या चिन्हावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेने अट घातली। इतरांच्या चिन्हावर लढण्याची मनसेची तयारी नसल्याची माहिती आहे। लोकसभेऐवजी मनसेला राज्यसभा आणि विधान परिषदेत संधी देण्याचा प्रस्ताव राज यांना अमान्य असल्याचं कळतंय। बैठकांचा जोर होऊनही मनसे महायुतीची चर्चा तुर्तास थांबल्याची कुजबूज आता सुरू झाली आहे। मात्र या युती संदर्भात बोलण्यासाठी मनसे नेत्यांनी मौन बाळगलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी कोणत्याही नेत्यांनी बोलू नये अशा सूचना केल्या आहेत। जो काही निर्णय होईल तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर करतील। एकंदरीत महायुती मनसेच्या एकीवर दोन्ही बाजूंनी सध्या तरी मौन बाळगण्यात आलंय। त्यामुळे हा मुद्दा सध्या गुलदस्त्यात आहे। मात्र याबाबत येत्या गुढीपाडव्याला राज ठाकरे शिवाजी पार्कच्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।